तर जय श्रीराम मंडळी, आपण चाललोय हरिहरगडावर. महाराष्ट्रातील सगळ्यात खतरनाक, आपल्या भाषेत सर्वात खतरनाक जर किल्ला कोणता मानला जातो ट्रेकिंगसाठी तर तो हरिहर किल्ला आहे. तर आपण चाललोय हरिहर किल्ल्यावर. मजा येणार कारण की थ्रिलर असणार आहे. तर कंटिन्यू करा आम्हाला. तर फायनली मंडळी आमचा पहिला ब्रेक होतोय नाश्ता करण्यासाठी. घाट लागायच्या आधी सगळ्यात शेवटचं ठिकाण, घाट लागायच्या आधी नाश्ता करायचं सगळ्यात शेवटचं ठिकाण आहे. तर बघूया आता कोण कोण काय काय नाश्ता करतो. तर आपल्याला इथे गरम गरम कांदा भजी आहेत, कटलेस आहेत, वडापाव आहेत. बघूया आता काय काय खात आहेत सर्वजण. तर मंडळी आमचा आत्ताच नाश्ता झालाय. 7:30 वाजलेत आणि आता आम्ही निघतो कारण की उशीर खूप झालाय. पहिल्यांदा एवढ्या लेट आम्ही ट्रेकिंगला चाललोय कुठेतरी. तर कंटिन्यू करा आम्हाला, लवकरच पोहोचू आम्ही, अर्धा पाऊण तासात पोहोचू स्पॉटवर. तर गाईज आम्ही अशा लोकेशनला आलोय ना, खरोखर आणि जे टायमिंग झालंय आपलं 8 वाजले. आता आपण आलोय अशोका वॉटरफॉलच्या थोडं पुढे आलोय. तुम्हाला लोकेशन दाखवतो, एवढं भारी आहे ना. हे बघा, ही आपली फ्रॉन्स सगळे खाली चाललेत. हा ब्रिज एवढा भारी वाटतोय ना लोकेशन. हे बघा, एकदा मंदिर सुद्धा इथे, दर्शनाला पण जाणार आपण. हे बघा गाईज, एकदम भारी व्ह्यू आहे. रस्ते पण एवढे सुंदर आहेत ना. तर आपण चला आता खाली जातोय मी, दर्शन सुद्धा घ्यायचंय. हे बघा, मस्त भारी ब्रिज आहे एवढा. मंदिर सुद्धा आहे इथे, दर्शनाला जाऊया आता. या नदीच्या काठावर सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिर आहे शंकर महादेवांचं. तर आपल्याला जेवढे वाटेमध्ये जेवढी मंदिरं लागतात आपण सर्व ठिकाणी दर्शन घेऊन पुढे जातो. तर आता सुद्धा महादेवांचं दर्शन घेतो आणि पुढे जातो. महादेवांच्या मंदिरामधून दर्शन घेऊन निघताच आम्हाला पुढे जाऊन नंदींचं आणि गोमातेंचं सुद्धा दर्शन झालं सकाळ सकाळी. नेटवर्क कमी असल्यामुळे रस्ता थोडं विचारावा लागतोय प्रत्येक ठिकाणी, कारण आपल्याला प्रॉपर, आपण पहिल्यांदा चाललो आहे, प्रॉपर माहिती नसल्यामुळे या काकांना आता रस्ता विचारूया. सरळ आहे ना, जसं गाडी जाते ना. चालेल. तर काकांनी आपल्याला रस्ता सांगितलाय, त्याप्रमाणे आपण आता पुढे जाऊया. तर मंडळी फायनली आपण पोहोचलोय. पहिला चेकपोस्ट लागलाय आपल्याला. तर बघू शकता महाराष्ट्र शासनाचा वन विभागाचा हा चेकपोस्ट आहे. प्रति माणसाचे 30 रुपये आहेत प्रत्येकी आणि कॅमेऱ्याचे सुद्धा 100 रुपये आहेत. पण आपण काय कॅमेरा वगैरे सोबत आणले नाही, त्यामुळे आता प्रत्येकी 30 रुपये देऊन आपण चाललोय पुढे. रस्ता खूप छोटा बघायला मिळतोय इथे आणि आपण जर गाडी टाकली तर आपली गाडी फसायचे सुद्धा चान्स आहेत इथे. तर रिक्षावाल्यांना सांगतोय तुम्ही गाडी इथे आतमध्ये घ्या, आमची गाडी निघून द्या. रस्ता छोटा असल्या कारणाने एकच गाडी पास होतीये. तर लवकर लवकर पोहोचायचं आहे, गर्दी खूप असणार आहे. तर चला मंडळी. तर मंडळी आपण आता पायथ्याशी पोहोचलो आहे. गाडी पार्किंग सुद्धा केली आहे. तर आता लवकर लवकर जातोय कारण की खूप गर्दी असणार आहे. संडे आहे आज, तुम्हाला सगळं माहिती आहे की या गडावर किती गर्दी असते. त्यामुळे कंटिन्यू करा आम्हाला. गडावर चढतोय आता आम्ही, कंटिन्यू करा. काका आहेत आपल्याकडं. काका काय काय औषधी वनस्पतींमध्ये? हे असं आहे, हा हारडा बरोबर, त्यांना दमा खाशी बरी होती. बरोबर. हे हाडसाण हा त्यांना हे जॉईंट बरे होते. पायाचे गुडघे, हात पाय. हा बरोबर. ही शेतावरी त्यांना भूक वाढते, शक्त वाढते. बरोबर. ही जटामाशी, हे आपले केस कळते ते थांबते, टकाल पडत नाही. बरोबर. काय याची किंमत काय आहे, कशी काय लावली आहे? 50 ला एक, ही 50 ला एक, 100 ला एक, हे 10 ला एक. चालेल. ही आम्ही ते जटामाशी आहे ना, ते आमचे पोरं बरेच टकली पडली आहेत, येताना आम्ही घेऊन जातो. बरोबर, 100% तुमच्याकडं. तुमचं नाव सांगा ना. सनू बांगारे. सोनू बांगारे. चालेल चालेल, येताना आम्ही येतो घे, 100% घेऊन जाऊया. बरोबर, ठीक आहे, चालेल, येतो आम्ही. चला तर मंडळी, आपल्या काकांशी भेट झाली आणि आता आपण पहिल्याच एंट्रीला आपण आता पोहोचतोय. ही मुख्य प्रवेशद्वार आहे आपल्याला, हरिहरगड नाशिक वन विभाग. आता आपण इथून थोडेसे फोटो काढून पुढे जाणार आहोत. चिकट पायवाटे, तरी आपले मित्र फास्ट चढत आहेत. चला.
मातीची चिकट चिकट असलेली पायवाट संपली आणि आता दगडांची पायवाट लागली आहे. तर वन विभागाने इथे बॅरिकेड सुद्धा लावलेले आहेत, कारण इथून खाली पडण्याचा धोका आहे. तर मंडळी, आम्हाला फास्ट लवकर पोचायचं आहे. चला लवकर. गडाचा बऱ्यापैकी पट्टा आपण पार केला आता. हे बघा, क्लिअर दिसतोय इथून आपल्याला. फोटोशूटसाठी थोडे वेळे झालेत पोरं आपले. तर ठीक आहे, फोटोशूट करून घेतोय. तर मंडळी, आपण इथपर्यंत सोबत आहोत, पण अजून ओळख कोणाची झालेली नाही. तर आपल्यासोबत महेश दादा आहेत. तर रवीला तुम्ही ओळखताच, कारण की रवी आपल्या मध्ये होता. नंतर आपल्यासोबत विवेक कोंगेरे सुद्धा आहे आपल्यासोबत. शेअर करा, सबस्क्राईब करा. संदीप भोंडिवले आपल्याकडे. तर आम्हाला कंटिन्यू करत राहा, कारण की ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे. कंटिन्यू करत राहा. तर मंडळी, आम्ही जो आपला साधा पॅच होता चढण्याचा तो सर केलाय. तर इथून चालू होतो खरा थ्रिलिंग पॅच. तर पाऊस आहे म्हणून आम्ही थोडा सहारा घेतलाय झोपडीचा. मावशी सुद्धा आहे तिथे, मके आहेत, भरपूर खाऊ आहे. आपण इथून कॅरी करू शकतो खाण्यासाठी. आता पाऊस पडतोय म्हणून आम्ही थोडा ब्रेक घेतोय, मग निघतो इथून. तर मग रवी, काय तुला कसा वाटला एक्सपिरियन्स आतापर्यंत आलाय त्याचा? खूप चांगला एक्सपिरियन्स होता. फक्त निघायला आणि पोचायला थोडा उशीर झाला. ओके, पण ठीक आहे. वातावरण बघून असं वाटत नाही की आपण लेट झालोय, कारण कंटिन्यू धुकं आहे. तुम्ही बघू शकता, काहीच पुढे दिसत नाहीये. तर निघायला लागेल आपल्याला. महेश दादा पण थोडा दमलाय. ठीक आहे, चला चला. खूप जरा जोराची हवा आहे. हवेचा प्रभाव बघू शकता तुम्ही. हवेचा प्रभाव बघू शकता. दादा, कसा वाटतो एक्सपिरियन्स? खतरनाक. खरोखर फिट पाहिजे का नाही माणूस इथे आल्यानंतर? पाहिजे. फिटनेस शिवाय इथे कोणी येऊ नका, कारण की जी हवा आहे ना ती मला उडून नेऊ शकते. स्टॅमिना महत्वाचा आहे. आमच्या भावाची एक टोपी पण गेली, तुम्ही बघू शकता. हे बघा, अडकले झाडावर. तर चला कंटिन्यू. मेन जो हार्ड पॅच आहे थ्रिलर, तिथपर्यंत आम्ही पोचतोय. पण आता लक्षात येतंय की सुट्टीचा दिवस आपल्याला खूप महाग पडणार आहे. तर आता चढायला बघू किती वेळ लागतोय. रविवारी आलोय आपण गड किल्ल्यांवरती ना. रविवारी कधीच येऊ नका. हरिहर सारख्या किल्ल्यावर तर अजिबात नका. रवीमुळे आलोय आम्ही खास करून संडेसाठी. आणि ही परिस्थिती बघा, अर्धा तास झाला आम्ही इथे तात्काळ उभे आहोत. तात्काळच अर्धा तास झाला एकाच जागेवरती उभे आहोत. मंडळी, जास्त गर्दी असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ काढता आले नाही, फोटो काढता आला नाही. असं पण दिसत काहीच नाहीये. चला तर आम्ही पुढे जातोय आता. गर्दी असल्यामुळे ऍक्च्युली सॅटर्डे संडे कोणी गड किल्ले फिरायला येऊ नका. इथून जो गेला तो कायमचा गेला, तो भेटणार नाही परत. त्यामुळे आता व्हिडिओ बंद करतो. चढायचंय थोडं. तर मंडळी, फायनली आम्ही वर पोहोचलोय. तर तुम्ही बघू शकता, लिंबू सरबत घेतलंय आम्ही पियायला. तर इथे खाण्यासाठी सगळी सुविधा आहे वर सुद्धा. तर कृपया करून इथून सगळ्यांनी कॅरी करा, पण कोणीही इथे घाण करू नका. तर आम्ही लिंबू सरबत पितोय. तर फायनली मंडळी पोहोचलोय आता आम्ही वर. खूप हवा आहे आणि तुम्ही धुका बघू शकता. धुक्याची चादर पसरली नाही. फोटोत काय दिसत, कुठेच काही दिसत नाहीये. तर पहिले आता आम्ही दर्शनाला जातो. हर हर महादेवचा जयघोष करत महादेवांच्या दर्शनाला जातो. हे बघा, पूर्ण धुकं दिसतंय, दुधासारखं ते पण. तर चला
दर्शनाला जाऊया आपण. तर मंडळी बघायसाठी म्हणजे खूप इच्छुक होतो मी, पण एवढा धुका आहे की काय दिसतच नाहीये. ना कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बनवता येत आहेत ना फोटोज बनवता येत आहेत. आणि इथे जे माकडं आहेत ते एवढा त्रास देतात ना, काय खाऊन देत ना फोन काढून देते, सगळं ओढून घेत आहेत. दर्शनाला जातोय, देवाचं दर्शन तर घेतो पहिल्यांदा. धुकामध्ये कमी होतोय जातोय. तर तुम्हाला हे बघा पाण्याचे टाके बघायला मिळतील. चौरस आकाराचे पाण्याचे टाके आहेत. इथे 1, 2 हा सुद्धा चौरस आकाराचा पाण्याचा टाका बघायला मिळेल. ते तिसरा सुद्धा आहे. 3 पाण्याचे टाके आहेत इथे. आणि पुढे मंदिर आहे. तर आपण आता दर्शनाला जातोय. तर पहिलं बजरंगबलींचं दर्शन होतंय आम्हाला. तर आता बजरंगबलींचं दर्शन घेऊन आम्ही महादेवांचं दर्शन घेतोय. हे बघा इथे महादेवांचं आहे. आता पहिले बजरंगबलींचं दर्शन घेतोय. तर बजरंगबलींच्या मंदिराच्याच मागे हे बघू शकता तुम्ही तलाव आहे. तलावामध्ये महादेवांची पिंड सुद्धा आहे. तर आता आम्ही तिथे दर्शनाला जातोय. रवी वगैरे गेलाय तिकडे पुढे. तर चला आता धुकं थोडं ओसरत चाललंय. तर पटापट जरा दर्शन घेऊन घेतो देवांचं. इथे महादेवांचं दर्शन घेतोय. खूप सुंदर असं प्रसन्न वातावरण आहे. हे छोटंसं तलाव आहे. तिथेच महादेवांचं मंदिर आहे. तर चला वर जरा टोकेवर जाऊया. आता दर्शन घेतलंय. तर मंडळी तुम्ही बघू शकता द हायेस्ट पॉइंट, सगळ्यात उंच शिखरावर आम्ही आहोत आता हरिहरच्या. हे बघा इथून असं चढाव उतरावं लागतं रिक्स घेऊन. जरा इथे बसलोय. पूर्ण धुकं आहे, काहीच दिसत नाहीये कुठेच. तर संदीप उतरतोय आता, रवी पण उतरतोय, मग त्यांच्या पाठोपाठ मी पण उतरतोय. तर आता आमचा परतीचा प्रवास सुरू होतोय. बघा किती कठीण आहे उतरणं. खालून सपोर्ट, वरून सपोर्ट. चला चला मी पण येतोय. नजर हटी दुर्घटना घटी. हात देऊन रवी उतरतोय आणि एका हातात मी फोन धरलाय. म्हणजे आम्हाला किती माझे समजून घ्या. धन्यवाद. चला जिरली तुमची, आता माझी जिरवायची आहे मला. तर येतोय चला. हे बघा उतरण्याची कसरत. एकच माणूस उतरू शकतो, एक माणूस चढू शकतो. थांबून थांबून चढून उतरावं. चल चल रवी चल. हे बघा तर जो मेन थ्रिलर पॅच होता तिथून आता आम्ही खाली उतरलोय. खूप भूक लागली आहे सर्वांना. तर काहीतरी खायला जाऊया. तर मस्त मॅगी घेतली आहे सर्वांनी खायला गरम गरम. काही जणांनी कॉर्न सुद्धा घेतले. तर मी सुद्धा मॅगी पण आणि कॉर्न सुद्धा खाणार आहे, कारण खूप भूक लागली आहे आणि यानंतर आम्हाला खाली काहीच मिळणार नाही आहे. तर मंडळी आपण हरिहर किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. हरिहर किल्ला, ज्याला हर्षगड म्हणून सुद्धा ओळखलं जातं, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील हा एक किल्ला आहे. नाशिकपासून 40 किलोमीटर अंतरावर तर इगतपुरीपासून 48 किलोमीटर अंतरावर हा हरिहर किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून त्याची उंची 1100 मीटर तर फुटामध्ये 3600 फूट होते. किल्ल्याचा इतिहास पाहता यादव घराण्याने बांधलेला हा किल्ला. मराठ्यांनी सुद्धा त्यावर राज्य केलं. तर खूप झाली, आपल्याला एवढी माहिती पुरेशी झाली. तर मित्रांनो ही मुलं बघू शकता तुम्ही. ओल्यातून आपण ज्याला ओहोल म्हणतो ना, त्याला पाणी खूप असताना सुद्धा चांगल्या रस्त्याने ट्रॅव्हल न करता या पाण्यातून भरलेल्या रस्त्यातून ट्रॅव्हल करत आहेत. तर हे अत्यंत चुकीचे आहे भावांनो. अशी रिक्स कोणीही घेऊ नका. तुम्हाला दिसतोय समोरून रस्ता आहे तरी पण तुम्ही मुद्दामून पाण्यातून जाताय, चुकीचं आहे. तर मंडळी आपण शब्दाचे सुद्धा पक्के आहोत. मामांना आपण शब्द दिला होता, तो आपण शब्द आता पूर्ण करतोय आणि मामांकडून वस्तू घेऊन निघतोय. तर मंडळी आम्ही फायनली गाडीजवळ पोहोचलोय. कपडे सुद्धा चेंज केलेत. बाहेर खूप पाऊस आहे
तर आता घरी जायला निघतोय. जेवण सुद्धा करायचंय, खूप भूक लागली आहे. रस्त्यामध्ये आम्ही कुठेतरी थांबून जेवण करू. तर आता निघतो आम्ही फायनली. तर मंडळी, तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन ब्लॉग तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. लाईक करा, शेअर करा. जय श्रीराम.